नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. वारकरी संतांची नामभक्ती. नामाच्या वैशिष्ट्यातून नामस्मरणाची प्रेरणा नकळत मिळायला सुरुवात होते. तरीही नामभक्ती का करायची आणि कशी करायची हे निश्चितपणे समजणे महत्त्वाचे आहे. संतांनी नामाचा अनुभव स्वतः घेऊन लक्षात आलेली नामवैशिष्ट्य अभंगातून सांगितली. त्याप्रमाणे संतांनी नामभक्ती स्वतः केली. त्यामुळे नामभक्तीचा डोळसपणे केलेला विचार त्यांच्या अभंगात येताना दिसतो. संतांनी अभंगातून केलेला नामाचा उपदेश हा प्रामुख्याने सामान्य माणसाला केलेला आहे. नामभक्तीचा उपदेश करताना नाम घ्या, नाम घ्यावे, नाम घेऊ, मी नाम घेतो अशा क्रियापदांच्या विविध छटा संत वापरताना दिसतात. कधी ते देवाशी संवाद साधतात तर कधी स्वतःशी म्हणजे आत्मसंवाद साधतात. त्यावेळी प्रत्यक्ष उपदेश करणं हा जरी त्यांचा उद्देश नसला तरी सामान्य माणसाला त्यातून योग्य तो बोध घेऊन नामस्मरणाची प्रेरणा मिळते. नामभक्तीचं हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की नामभक्ती करता करता माणूस त्यातून दुसऱ्याला नामप्रेरणा देऊ शकतो. तसंच एकमेकांच्या सहवासात नामभक्तीला पोषक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे सामुदायिकरित्या भक्ती हा एक अतिशय महत्त्वाचा असा नामभक्तीचा आविष्कार आपल्या मनाला प्रेरित करतो. नामभक्तीशी संबंधित घटक. ईश्वराला शरण जाण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण हे उत्तम साधन आहे असं संत सांगतात. त्या नामस्मरणाचे 3 घटक असतात. श्री सद्गुरूंनी दिलेलं नाम हा पहिला घटक. त्या नामाचा अभ्यास चालू असताना ईश्वराचं स्मरण हा दुसरा घटक आणि त्या ईश्वराला अभिमानाचं समर्पण हा तिसरा घटक होय. तिन्ही घटकांचा एकमेकांशी आंतरिक संबंध असतो. म्हणून एका घटकाची वाढ झाली की तिचा परिणाम दुसऱ्या 2 घटकांवर दिसून येतो. तिन्ही घटकांचा एकत्र परिणाम होऊन साधक ईश्वर दर्शनाच्या जवळ जात राहतो. नामस्मरण. सद्गुरूकडून आलेल्या नामाची सतत पुनरावृत्ती करणं हे या घटकाचं प्रधान लक्षण आहे. माणसाच्या मनाची धारणशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने सतत नाम घेण्याचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. ईश्वराच्या ठिकाणी मन चिकटण्यासाठी आणि चिकटून रमण्यासाठी एकच नाम सतत घेणं हा सर्वमान्य उपाय आहे. ज्या माणसाचं मन सतत नामाची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी होतं त्याच्या मनाचा चंचलपणा नकळत मंदावतो. कशाही अवस्थेत नाम चालू राहू लागलं की नाम स्वाधीन होतं. नामाचा कंटाळा न येता क्षणोक्षणी नामाची धारा कमी जास्त अखंडपणे वाहू लागली की धारणा सिद्ध होऊ लागते. ईश्वराचं स्मरण. माणसाच्या हृदयामुळे आत्मस्वरूप ईश्वर वास करतो. त्याच्या सत्तेने म्हणजे त्याच्या प्रकाशाने माणसाचं जीवन चालतं. सामान्य माणसाला त्या हृदयस्थ ईश्वराचं विस्मरण झालेलं असतं. त्याच्या असण्याची आठवण करणं म्हणजे नामस्मरणामधलं स्मरण होय. ईश्वर नामाच्या योगाने ईश्वर स्मरणाची धारा अखंड चालू ठेवण्याचा अभ्यास करता येतो. हृदयस्थ ईश्वराचं सतत स्मरण ठेवणं ही फार मोठी आध्यात्मिक शक्ती आहे. त्या शक्तीने सतत नाम घेणारा माणूस आतून बदलू लागतो. नामस्मरणाचा अभ्यास करताना आरंभी नाम चालतं पण त्याबरोबर ईश्वराचं स्मरण राहत नाही. प्रयत्न केल्यावर ईश्वराचं नाम आणि त्याचं स्मरण दोन्ही जमू लागतं. नाम हे रूपाचं निदर्शक आहे म्हणून ज्याचं नाम घ्यावं त्याचं रूप दिसावं. नाहीतर नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी, कैसे होता हे स्मरण स्मरणा माझी विस्मरण, नामरूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. एकनाथ महाराज. वाचेने नाम आणि मनानं स्मरण चाललं पाहिजे. स्मरण म्हणजे वाच्य वस्तूचं ध्यान. अर्थात नामाबरोबर नामीचं ध्यान घडलं नाही तर पूर्णतः व्यर्थ जात नाही. नसे तरी मनी नसो परी वाचे तरी बसो असं तुकाराम म्हणतात. पण ही सुरुवातीची पायरी असू शकते. पण खऱ्या नामधारकाला ते पुढील उपदेश करतात. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी, ऐसे धरुनी या ध्यान मने करावे चिंतन. नाम, नामी आणि नामधारक. नामभक्ती या संकल्पनेत नाम म्हणजे ईश्वराचं नाम असं अपेक्षित आहे. ज्याचं नाम तो नामी अर्थात ईश्वर हा नामी आणि ईश्वराचं नाम घेणारी व्यक्ती म्हणजे नामधारक होय.
नामस्मरणात उच्चारण हे वाचेचं कार्य आणि स्मरण हे मनाचं कार्य असतं. वाचेच्या उच्चाराचे अनंत असे ठसे मनावर पडले म्हणजे मनाचा मल म्हणजे जडता धुवून जाऊन त्याचं शुद्धीकरण होतं आणि असं शुद्धता पावलेलं मनच स्मरण करायला समर्थ होतं. याप्रमाणे मनाने एकदा गोविंद नामाचा छंद घेतला म्हणजे काम झालं. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवतया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. अखंड नामस्मरणाविषयी तुकाराम म्हणतात, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेमा चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, भडी आहिक्य परत्र तुका म्हणे समतीर. अखंड नामस्मरण केल्यामुळे मन ईश्वरात राहतं. नाम, नामी आणि नामधारक यांचं तादात्म्य होणं महत्त्वाचं आहे. आठवतो ब्रह्म नाठवतो भवभ्रम असं एकनाथांचं वचन आहे. जोपर्यंत देवाचं, ब्रह्माचं, आत्म्याचं स्मरण आहे म्हणजे मन किंवा जाणीव ईश्वराकार आहे, तोपर्यंत त्या कालात त्या क्षणात जीव ब्रह्मच असतो. हे स्मरण थांबलं म्हणजे तो भवभ्रमात पडतो. कारण मन चिंतनाशिवाय राहू शकत नाही आणि विश्वात चिंतनाला दोनच गोष्टी आहेत, ईश्वर आणि प्रपंच, आत्मा आणि अनात्मा. म्हणजे ईश्वराचं, आत्म्याचं विस्मरण म्हणजे विषयाचं, अनात्म्याचं स्मरण होय. त्याने पुन्हा जीव पण प्राप्त होतं. जाणीवेची घडण चिंतनाने बनते आणि चिंतन बदललं तर ती घडण बदलते. विषयाच्या अनात्म्याच्या चिंतनाने तो विषयाकार म्हणजे जीव झाली आहे. आत्म्याच्या चिंतनाने ती आत्माकार म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म होईल. अशा प्रकारे नामस्मरण भक्तीने नामाद्वारा नामधारकाला ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचता येतो. नामभक्तीचा अधिष्ठान नामस्मरण. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे वाणीचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी परावाणी केवळ स्फुरणरूप आहे. तिचं स्थान बेंबीपाशी असून तिचा कुंडलिनी शक्तीशी निकट संबंध आहे. आपण घेत असलेलं नाम प्रेमभावनेने भरलं तर ते बेंबीपर्यंत पोचतं. पण ते साध्य होण्यासाठी वैखरीचा अतिशय उपयोग होतो. वैखरीने नामाला आरंभ करून प्रार्थनेने त्या नामाला पश्यंतीपर्यंत पोचवलं म्हणजे नाम हृदयात चालू लागतं आणि व्यवहार करताना त्यात खंड पडत नाही. मग असा एक क्षण येतो की ईश्वराच्या कानावर भक्ताने घेतलेलं नाम जात आहे याची त्याला प्रचिती येते. या प्रचितीमुळे नाम प्रेमाने भरून जातं आणि नंतर आपोआप बेंबीपर्यंत पोचतं. दृश्य जगावर अर्थात माणसाच्या देहावर कालाची सत्ता चालते, पण नाम ईश्वरापर्यंत पोचल्याची खात्री झाली की ईश्वराची सत्ता माणसाच्या देहावर आणि प्रपंचावर चालते. उत्तर हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध रामचरण नामक साधूंनी आपल्या शब्दाप्रकाश नामक हिंदी छोट्या ग्रंथात आपले नामस्मरणाचे अनुभव सांगितले आहेत. त्याचा सारांश नामचिंतामणी पुस्तकात येतो तो असा: रामनामाच्या अखंड स्मरणाने म्हणजे वैखरी वाणीच्या सतत उच्चाराने मध्यमा वाणी आपोआप उघडते. मध्यमेने म्हणजे कंठात म्हणजे जिव्हा हलवल्या वाचून नामजप आपोआप चालतो. मध्यमेचं अनुष्ठान पूर्ण झालं म्हणजे परावाणी उघडते. नाभीत जप स्फुरू लागतो. नंतर शरीरातील सर्व नाड्यांमधून रोमारोमातून जप सुरू होतो. सुषुम्नेचं द्वार खुलं होतं आणि अष्टांग योगालाही जिथे जाणं अत्यंत प्रयासाचं आहे त्या शिखानाडीतील सहस्रदल कमलात या नामयोगाची गती होते. म्हणजे तिकडचा अनुभव चाखायला मिळतो. हा केवळ रामनामाच्या अखंड उच्चाराचा परिणाम होय. असं म्हणता येईल की वाणीचं नियमन भगवंताच्या नामाने, मनाचं नियमन ध्यान सामर्थ्याने आणि प्राणाचं नियमन प्राणायामाने आणि इंद्रियांचं नियमन दमाने, बुद्धीचं नियमन आत्मविचाराने तर जीवाचं नियमन परमात्मा सुखाने केल्यास नामधारक भगवत स्वरूप होऊन त्याचे जन्ममरणाचे फेरे चुकतात. नाम आणि नामस्मरणाविषयी नामाचे थोर अभ्यासक के.व्ही. बेलसरे म्हणतात, नाम म्हणजे दृश्याकडील प्रवृत्तीला भगवंताकडे वळवणारी आध्यात्मिक शक्ती होय. नामस्मरणाचा अभ्यास करून अंतरीच्या त्या दिव्य नामामध्ये मीपणाने लीन होणं हाच खरा परमार्थ होय. आता संतांनी केलेल्या नामभक्तीच्या उपदेशाकडे वळणे इष्ट होईल.
नामभक्तीसाठी लोकांच्या मनात जाणीव आणि जागृती. संतांनी अभंगवाणीतून लोकांना नामभक्ती सांगण्यापूर्वी नरदेहाचं महत्त्व सांगून भक्ती करण्याची जाणीव दिली आणि भक्ती करण्यासाठी जागृती केली. अज्ञानी माणसाला त्याच्या नरदेहाचं महत्त्व समजून त्याचा नरजन्म सार्थकी लागावा यासाठी संत अभंगवाणीतून त्याच्या जन्माची, जगण्याची, ध्येयाची जाणीव करून देतात. जन्माचं सार्थक होण्यासाठी त्याला जागृत करतात. त्यासाठी नरदेहाची आणि संसाराची क्षणभंगुरता लक्षात आणून देतात आणि त्यासाठी नामभक्ती कशी करायची ते अभंगवाणीतून सांगतात. त्यात आढळलेले विचार पुढीलप्रमाणे: 1. आयुष्यभर माणूस काय करतो आणि पारमार्थिकदृष्ट्या आयुष्य कसं वाया जातं हे दाखवण्यासाठी माणसाच्या आयुष्यातील जीवनक्रम. 2. परमार्थ म्हातारपणी करावा असा विचार सामान्य माणूस करतो, पण म्हातारपणी ते करणं शक्य होतच असं नाही, म्हणून वृद्धत्वाची दयनीय अवस्था. 3. जीव मुक्त असतो, पण देहबुद्धीने बद्ध होतो, अज्ञानाने मायापाशात गुरफटतो हे सांगण्यासाठी मुक्तावस्थेची जाणीव. हा विचार सांगितल्यामुळे माणसाची मानसिकता बदलावी, त्याने भक्तिमार्गाने ज्ञान मिळवून मुक्त व्हावं याची पार्श्वभूमी किंवा मानसिक सिद्धता संत अभंगातून करतात. जीवाच्या मुक्ततेची जाणीव जशी संत देतात तशी वरपांगे सुंदर दिसणारा नरदेह म्हणजे प्रत्यक्षात काय याची कल्पनाही संत देतात. नरदेह हा केवळ भक्तिमार्गासाठी साधन म्हणून त्याचं महत्त्व समजून घेऊन तो साधन म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्याचे केवळ चोचले पुरवायचे नाहीत, या देहाचा अभिमान धरू नये म्हणून देहाभिमान हा एक भ्रम हा विचार सांगतात. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वळायला हवं. केवळ देहबुद्धी ठेवल्यास भक्ती होणार नाही, आत्मबुद्धीने भक्ती करता येईल. देह त्यासाठी आहे याची जाणीव इथे होते. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील जीवनक्रम. माणसाच्या आयुष्यात बाल्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व अशा अवस्था क्रमाने येतात. त्याचं वर्णन संत वाङ्मयात बऱ्याच ठिकाणी केलेलं दिसतं. या सर्व अवस्था माणूस पारमार्थिकदृष्ट्या वाया घालवतो याची जाणीव करून देण्यासाठी संत या अवस्थांचं वर्णन करतात. बालत्वाचे सुख अज्ञान दशेत, रामनाम मुखात न ये कधी. तरुण अवस्था विषयाचे ध्यान, न येते भजन मुखी कदा. जरेने वेष्टीले झाले वृद्धपण, एका जनार्दन भजन नेणे. 100 वर्षाचं आयुष्य मानलं तर ही 100 वर्ष देखील माणूस कशी वाया घालवतो आणि पुन्हा पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकतो याचं वर्णन एकनाथ करतात. शतवरुषांची घेऊन या आला चिठ्ठी, अर्धरात्री खादले उठाउठी. केव्हा जपसील रामनाम वाचे, आयुष्य सरलिया पडतील यम फासे. अज्ञानत्व गेले वरुषे 12, खेळतसे विटीदांडू भोवरा. उपरी तारुण्य मदाचा ताठा, करी बैसोनी विषयांच्या चेष्टा. 80-50 वर्षे गेली भरोवरी, एका जनार्दनी पडला 84चे फेरी. अशा प्रकारे बालपणी खेळण्यात, तारुण्य अहंकार मदनावस्थेत विषय सुख घेण्यात आयुष्याची 50 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य उलटतं. त्यात माणसाला परमार्थाची आठवणही नसते. म्हातारपण येऊन ठाकतं. मृत्यू केव्हा येईल याचा भरवसा नसतो. त्यामुळे आयुष्याचं सार्थक न होता मनुष्य पुन्हा 84च्या फेऱ्यात अडकतो. माणसाला वाटतं परमार्थ म्हातारपणी करू, काय घाई आहे, आत्तापासून कशाला परमार्थ हवा. पण म्हातारपण किती कठीण असतं याची कल्पना माणसाला तारुण्यात येत नाही. म्हणून संत म्हातारपणाच्या दुर्धरावस्थेचं वर्णन करतात. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावूनी बैसे. खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळतसे नाक श्लेमपुरी. बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडगडी कंठ कफ भारी. शेजारी म्हणती मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा. तुका म्हणे आता सांडूनी सर्व काम, स्मरा राम नाम क्षणाक्षणा. मुक्तावस्थेची जाणीव. खरं तर माणसाचा जीव मुळातच ब्रह्मस्वरूप आहे, पण तो स्वतःच्याच अज्ञानाने आणि अज्ञानजन्य कर्मामुळे बद्ध झालेला आहे. त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडतो. म्हणून मुक्ताबाई सांगतात, अर्धी तू मुक्तची होतासी रे प्राणिया, परिवासने पापिणिया नाडीलासी. आधीचे आठवी मग घेई परी, हरिनाम जिवारी मंत्रसार. मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना, मुक्तामुक्ती राणा हरिपाठे. संत तुकारामही आपल्या अभंगात
मुक्त जीव बद्ध झाल्याचं जाणवून देतात. मुक्त होता परी पळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पापपुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो, तुका म्हणे गेले व्यर्थ वाया वेण, जैसा मृगसीण मृगजळी. नरदेहाच्या स्वरूपाची जाणीव. जीव देहालाच मी मानतो आणि देहबुद्धीच्या प्रभावाखाली जगतो. वरकरणी सुंदर वाटणाऱ्या देहाला पोचतो, पण हा देह कधी दगा देईल सांगता येत नाही. म्हणून विषयपूर्तीमध्ये घडलेल्या माणसाला नामदेव सांगतात, पोसीशी शरीर इंद्रियांचा बांधा, सेखिते आपला करील तुझं, नवे तुझे हित विषय पोसिता, हरिहरी म्हणता उद्धरसी. इंद्रिय केव्हा संकटात घालतील भरवसा नाही, म्हणून नामदेव सावध करतात. सर्वांग साजेरी आहे ती इंद्रिये, तव सावध होय हरिकथे, नामा म्हणे विलास न करी तू आणिक, सर्वी सर्वी एक नाम असे. वरून सुंदर दिसणारा नरदेह आतून कसा आहे याची कल्पना ज्ञानेश्वर देतात. हा देहो नाशिवंत मूळ मंत्राचा बांधा, वरी चर्म घातलो रे कर्म कीटकांचा सांदा, रवरव दुर्ग भारे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. देहाभिमान एक भ्रम. मनुष्य देहाभिमानानेच फुललेला असतो. त्यामुळे हा पंचतत्वांनी युक्त असलेला देह पुन्हा पंचतत्वात विलीन होतो याचा माणसाला विसर पडतो. त्या माया ममतेच्या भ्रांतीत अडकणाऱ्या जीवाला मुक्ताईचे शिष्य चांगदेव जाणीव करून देतात. मी माझे दुरित आशापाश चित्ती, मोहममता भ्रांती अहंभावे, हरितसे तेज अभिमान ताठी, एकतत्वे वैकुंठा हरिपाठे, नाशिवंत देह पंचतत्व मोळी, वायाचं वहाटुळी उडवणी जाय. हा देहाचा भ्रम धरू नये म्हणून ज्ञानदेव सांगतात, भ्रमधरिसी या देहाचा, विठ्ठल म्हणे का रे वाचा, पडोनी जाईल हे कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वळायला हवं. आत्मज्ञान मिळवण्यासाठी मनुष्याला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वळायला हवं. म्हणजे देहाभिमान कमी होऊन अंतर्मुखतेतून अंतरंगातल्या आत्मतत्वाची जाणीव करून घ्यायला हवी. त्यासाठी संतांनी लोकांना देहात असलेल्या हरीच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. सोपानदेव म्हणतात, हरी असे देही हाची भावो खरा, वाया तू सैरा धावू नको, हरिचेनी ध्यान निरंतर करी, बाह्य अभ्यंतरी एकू राम. दुर्लभ नरजन्माचं सार्थक. जारज, अंडज, स्वेदज, उद्विज या विविध गटातून मिळून 84 लक्ष योनीमध्ये फिरून आल्यावर दुर्लभ असा नरजन्म होतो आणि नरदेहाची प्राप्ती होते. परमेश्वराने विविध योनी जन्माला घातल्या, पण त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी नरदेह निर्माण करून त्याच्या ठिकाणी निजज्ञान घातलं. त्यामुळे तो जीव नरदेहाच्या साह्याने ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झाला. यासंबंधी एकनाथी भागवतात असलेला उल्लेख पाहिल्यावर नरदेहाचं विशेषत्व लक्षात येतं. आहार निद्रा भयमैथुन सर्वा योनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी, देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे देहेसी मतप्राप्ती. यावरून लक्षात येतं, इतर सर्व पशु पक्षी प्राणी यांच्यापेक्षा नरदेहालाच परमार्थ साधता येतो आणि असा नरदेह वारंवार मिळत नाही. म्हणून या नरदेहात असतानाच हरिभक्ती करा असं सर्व संत सांगतात. मृत्यूसमयी जर माणसाच्या मुखात ईश्वराचं नाम असेल तर त्याला सद्गती मिळते. शिवाय हरिभक्ती नेहमी घडली असेल तर जन्ममृत्यूचा फेरा वाचतो. किमान हा जन्म सार्थकी लागून पुढचा जन्म तरी सुखाने लाभतो. म्हणून नामदेव म्हणतात, अंतीचा लाभो आधीच साधीजे, देह असता कीजे हरिभक्ती, नामा म्हणे हा दुर्लभो नरजन्मो, केशव मेघश्यामो अनुसरा वेगी. असं नरदेहाचं मौल्यवान आयुष्य क्षणाक्षणाने संपत जातं याची कल्पना माणसाला नसते. आयुष्याचं महत्त्व समजून भक्तिमार्गाला लागा असं तुकाराम सांगतात. मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय, पूर्वपुण्य होय लाभ याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझा, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विण. पूर्वपुण्याईने नरदेह लागतो, अन्यथा नरदेह मिळणं फार कठीण आहे. पण पारमार्थिकदृष्ट्या मतिमंद असणारे अज्ञानी लोक सारा वेळ संसार करण्यातच घालवतात.
प्रपंचात गुंतून कन्या पुत्र यांच्यात सुख मानून शेवटी त्यांच्याचमुळे मायापाशात संसार भोवऱ्यात अडकतात. म्हणून एकनाथ त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून सावध करतात. ते म्हणतात, नरदेही आलिया मुखी नाम गाय, वाया आयुष्य न जाय ऐसे करी. प्रपंच मृगजळी गुंतू नको वाया, कन्यापुत्रादिक या सुख नोहे. सोयरे धायरे वायाची हावभरी, पाडिती निर्धारी भोवर जाळी. एका जनार्दनी संसाराचा छंद, वाया मतिमंद भुललासे. जीवनातील सर्व काही क्षणभंगूर. ईश्वर सोडून सर्व गोष्टी नाशवंत आहेत, पण याची जाणीव माणसाला नसते. तो प्रपंचात सर्व खरं आणि माझं म्हणून समजतो आणि सर्व गोष्टीत गुरफटत जातो. त्याला वाटतं सर्व गोष्टी आपल्याला नेहमी सुख देण्यासाठी आहेत आणि तो प्रपंचाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी प्रपंच मृगजळाच्या मागे लागतो. म्हणून एकनाथ महाराज सर्व गोष्टींच्या अशाश्वतेची आठवण करून देतात. संपत्ती देखोनी म्हणती माझे माझे, वागवी तो ओझे खरा ऐसा. क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती, न कळे तयाप्रती अंध जैसा. जाणार सर्व हे जाणार, हरिनामसार जपे सदा. संसार सुखाचा होईल या एका आशेवर माणूस जन्मभर संसाराची चिंता करीत बसतो. त्याऐवजी नामस्मरण केलं तर चिंता वाटणार नाही आणि दुःख होणार नाही. नामस्मरणाने सुखाला पारावर राहणार नाही. म्हणून नामदेव म्हणतात, संसाराची चिंता वाहता जन्म गेला, सोसहा वाढला बहुता परी. नामा म्हणे नाम दुःखाचा परिहार, सुखाचा अनिवार्य पार नाही. आत्मज्ञानी माणसाला फक्त प्रारब्धाची फळं भोगावी लागतात. आयुष्यात चालू असलेलं कर्म म्हणजे क्रियमाण. हे कर्म जर अनासक्त आणि निरहंकार बुद्धीने केलं तर ते बंधनकारक होत नाही. त्या कर्माचे भोग साठले तर सामान्याला ते संचित भोग भोगावे लागतात. त्या भोगाची सुरुवात म्हणजे प्रारब्ध. ते पूर्वजन्मीच्या कर्माचं देखील साठवलेल्या भागातलं असतं. हे कर्मभोग देहाला असतात, म्हणून ते देहाप्रमाणे अनित्य मानले तर त्याचं दुःख होत नाही. तुकाराम म्हणतात, मोल न लागणारं नामस्मरण करून आयुष्य सार्थकी लावा. खरा देव ओळखावा, क्षुद्र देवता पूजू नयेत. काही लोकांना अज्ञानामुळे खरा देव कोणता आणि इतर देवता कोणत्या तेही समजत नाही आणि ते चुकीच्या मार्गाला लागून भलत्याच देवतांना पूजतात. त्या देवता प्रसन्न होऊन भक्ताला काही लाभ झाला तरी तो टिकणारा नसतो आणि माणसाच्या अंतकाळी त्या देवतांचा काही उपयोग होत नाही. म्हणून नामदेव चुकीच्या मार्गाला लागणाऱ्या लोकांना भक्तीचा योग्य मार्ग दाखवतात. जाखाई जोखाई उदंड दैवते, वाऊगेची व्यर्थ श्रमतोसी. अंतकाळी तुझं सोडविता कोणी, एका चक्रपाणी वाचून या. काळाची अनपेक्षित झडप. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर तर आहेच, पण तो शेवट करणारा क्षण देखील माणसाला माहीत नसतो. माणसाच्या देहावर काळाची सत्ता असते. तो अचानक घाला घालतो आणि माणसाचं आयुष्य संपवतो. म्हणून सर्वच संत सांगतात, आयुष्यातला क्षणभरही वेळ वाया न दडवता नामस्मरण सुरू करा आणि ते तसं चालू ठेवा. आयुष्याची सुरुवात, मध्य, शेवट केव्हाही मरण येईल. एकनाथ सांगतात, देहाची आहे माथा, काळाची तो सत्ता. म्हणून सर्वथा घोका राम, आदिमध्य अंती काळ लागल आहे. क्षणक्षणा पाहे वास त्यासी. काळ कसा अचानक येतो हे पटवून सांगण्यासाठी नामदेव एक समर्पक दृष्टांत देतात. मूषक हव्यासे चालुनी भूमिते, मांजर तया ते टपत असे. तैसा तुझ काळ टपे वेळ वेळा, वेगी त्या गोपाळा भजावे बापा. भानुचेनी मापे आयुष्य ओसरे, अवचिता कारे डोळा झाकी. नरदेह प्राप्तीविषयी कृतज्ञता. दुर्लभ असा नरदेह मिळाला तरी त्याद्वारे भक्ती करावी अशी विवेकबुद्धी सर्वांना असतेच असे नाही. म्हणून लोकांची विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी शेख महम्मद लोकांच्या डोळ्यावरची अज्ञानाची झोप घालवायला सांगतात. कारण अज्ञानाने ग्रासलेल्या माणसाला कशाची खरी पारख होत नाही. शेख महम्मद हे अमराठी असून चांद बोधले हे गुरु मिळाल्यामुळे तळमळीने मराठीत आपले विचार मांडताना दिसतात. नीट बसा डोळे पुसा, घातला पवसा झोपेने. कर्णबिळी बैसली टाळी, नाम नवाळी ऐको नेदी. कानी बोंब भारा सावध करा, नाम उपचारा शेख महम्मद म्हणे. झोपलेल्या माणसाला जाग करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर विचार प्रवृत्त करायला, भानावर यायला आणखी वेळ देऊन प्रयत्न करावे लागतात. अशा वेळी बोंब मारावी लागली तरी चालेल,
पण अज्ञानाने वेढलेल्या माणसांना जागं करण्यासाठी संत झटत राहतात हे इथे लक्षात येतं. त्यामागची त्यांची कळकळ जाणवते. नामभक्तीचं प्रयोजन आणि प्रेरणा. विष्णू सहस्रनामातील वैकुंठ हे एक विष्णूचं नाम आहे. विष्णू जिथे राहतो त्यालाही भाविक लोक वैकुंठ म्हणतात. अर्थात विष्णू सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे त्याचं राहण्याचं ठिकाण ही केवळ कल्पना आहे. नामभक्ती करून या वैकुंठाला ओळखता येतं, म्हणून नामभक्तीचा मार्ग हा वैकुंठीचा असं म्हटलं जातं. म्हणून तुकाराम लोकांना विनवणी करून या मार्गाने चला असं सांगतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. नामदेव सांगतात, आता पांडुरंग स्मरा, जन्म मृत्यू चुकवी फेरा. या चरणातील आता या शब्दाला फार महत्त्व आहे. 84 लक्ष योनी फिरून नरदेह मिळाला. आता भक्ती करून हा फेरा चुकवता येईल. शिवाय नरदेहाच्या दुर्लभतेची जाणीव कोणत्याही वयात झाली आणि भक्तीचा उपदेश मिळाला तर नामभक्ती इतकी सोपी आहे की माणसाला नामभक्ती करायची प्रेरणा झाल्याक्षणी मागचं सारं जाऊन देऊन नामस्मरण सुरू करता येतं. नामभक्तीत प्रत्यक्ष नाम घेणं आवश्यक आहे. दुर्लभ नरदेहाचं महत्त्व समजलं, नामभक्तीचं महत्त्व समजलं, पण केवळ नाम घ्या, नाम घ्यावं, नाम घेऊ असं म्हणून नामभक्ती संपन्न होत नाही. त्यासाठी तुकाराम एक दृष्टांत देतात. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी कारे पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम राम. शेजारच्या घरातल्या अन्नाच्या केवळ वासाने पोट भरत नाही. तसं असतं तर प्रत्येक घरी स्वयंपाक करण्याची जरूर पडली नसती. सारांश, स्वतःचं पोट भरायला स्वतःच्या घरी स्वयंपाक करावाच लागतो. त्याप्रमाणे नामभक्तीने वैकुंठाला जायचं असेल तर स्वतः प्रत्यक्ष नाम घ्यावं लागतं. वैयक्तिकरित्या भक्ती करावी लागते. आपला मार्ग आपणच अनुसरावा लागतो. नाम घेऊ असं बोलणाऱ्यांनी प्रत्यक्ष नाम घ्यायला हवं. पूर्वपुण्याई असेल तर नामभक्ती सहजतेनं जमते. पण पूर्वपुण्याई नसेल आणि या जन्मात पुण्य कमवले तर नामभक्ती जमेल. पश्चाताप, अनुताप, शरणागती ही नामभक्तीकडे वळण्याची सामान्यतः असणारी कारणं आहेत. नामभक्तीसाठी सारासार विचार, नित्य अनित्य विवेक याचं फार महत्त्व आहे. संसार हा आसार आहे आणि परब्रह्म हे एकच सार आहे. अशा पद्धतीने विचार मनात पक्का ठसला की नामभक्ती करण्याचा विचार मनात रुजत जातो. त्यानंतर आवश्यकता भासते ती गुरूच्या मार्गदर्शनाची. गुरूंनी योग्य वाट दाखवल्यानंतर नामभक्ती करतानाच गुरुसेवा, गुरुवर विश्वास आणि गुरुकृपा यामुळे नामभक्तीवर दृढ व्हायला आणि ती फलित व्हायला मदत होते. चुकीच्या मार्गावर गुरु शिष्याला माघारी आणतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.